तर हा समोर रस्ता होतो वाडगावकडे आणि आपल्याला जायचं इथं या रस्त्यानं वरच्या बाजूला. तर जाऊया आपण इथं. तर हा इथं रस्ता संपतो आणि रस्त्याच्या बरोबर समोर हे मैदान आहे. तर सर्वांचं स्वागत आहे कुंभारवाडी मित्रमंडळ लांजा आयोजित भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेच्या मैदानात. मैदान आहे उद्या बुधवारी आणि या मैदानाची तयारी कशी झालेली आहे आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तयारी इथे चालू आहे, तर आपण पाहूया या मैदानाची कशी तयारी चालू आहे ते. रत्नागिरी फ्रेश या चॅनलवरती तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण आहोत कुंभारवाडी मित्रमंडळ आयोजित लांजा येथील भव्य अशा राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेच्या मैदानात. या स्पर्धेचं ठिकाण आहे बेनी वाडगाव रोड, कालभैरवनगर, लांजा इथं. भव्य दिव्य असणाऱ्या ह्या स्पर्धा आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांनी इथं उपस्थित राहायचं आहे. सुंदर अशा स्पर्धा होणार आहेत. घाटी आणि गावठी गटात असणाऱ्या ह्या स्पर्धा आपल्याला पाहायच्या आहेत बुधवारी 19 तारखेला. आणि या स्पर्धेचं मैदान आहे ते पूर्णपणे तयार आहे. इथले संयोजक, इथले कार्यकर्ते या मैदानासाठी विशेष असं योगदान आपलं देत आहेत. उद्या स्पर्धा आहे आणि स्पर्धा ही यशस्वी होणार यात काही शंका नाही. सुंदर अशी स्पर्धा होणार आहे, कारण या स्पर्धेचं मैदान विस्तीर्ण असणारा हा माळ आणि या माळावरती लाखो प्रेक्षक इथं सहज मावू शकतात एवढं हे मैदान आहे. सुंदर असं. या खालच्या बाजूला इथं खरी आहे, इथं पर्या आहे. या पर्यातून पाणी वरती घेऊन या मैदानात आणलं जाणार आहे. रेलिंग तिन्ही बाजूला इथं रेलिंग आहे. सुंदररित्या हे तयार केलेलं आहे. प्रेक्षक कोणत्याही दिशेने पाहू शकतात असं हे मैदान आहे. लांजातील कुंभारवाडी मित्रमंडळानं हे पहिल्यांदाच असं मैदान भरवलेलं आहे, त्यामुळे विशेष अशी उत्सुकता आहे. सुंदर असं नियोजन आहे या मंडळाचं. घाटी आणि गावठी गटात प्रत्येकी 10 बक्षिसं लावलेली आहेत नंबरप्रमाणे आणि त्याचबरोबर लकी ड्रॉसुद्धा ठेवलेला आहे. या लकी ड्रॉमध्ये फ्रीज, ग्रास कटर अशा किमती वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यामुळं या स्पर्धेला प्रेक्षकांचा तसेच बैलगाडा मालक, चालक, जॉकी यांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा राहणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. सुंदर असं मैदान झालेलं आहे. तर पावसाचा कोणताही त्रास होणार नाही एवढं हे मैदान सुंदर आहे आणि पावसाची उघडीप असणार आहे. गाड्या पार्किंगसाठी भरपूर अशी जागा आहे. आपण आलो आता त्या रस्त्यानं, त्या बरोबर समोर ही या बाजूला जागा आहे. ही संपूर्ण चारी बाजूनं हे विस्तीर्ण असं मैदान आहे. आपण आता ड्रोनच्या माध्यमातून हे पाहिलेलं आहेच. या बाजूला बैल धुण्यासाठी तसेच पाण्याची व्यवस्था इथं संयोजकांकडून केली जाणार आहे. इथं पाणी भरपूर आहे, मोठा पर्याय, त्यामुळे इथं स्पर्धा झाल्यानंतर बैल धुण्यासाठी भरपूर अशी जागा आहे. लांजा तालुक्यातील लांजा शहरातील हे पहिल्यांदाच असणारं मैदान, त्यामुळं लांजावासियांचा या मैदानाला उत्स्फूर्त असा पाठिंबा असणार आहे, सहभाग असणार आहे, यात काही शंका नाही. संपूर्णपणे व्यवस्था इथली केली गेलेली आहे.
तर हे मैदान पाहण्यासाठी उद्या सर्वांनी नक्की यावे असं इथल्या आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद.